गुड मॉर्निंग, नमस्कार मित्रांनो. नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. नवरात्रीचा आपण हा म्हणजे मुहूर्त बघून आपण आज आपल्या कुलस्वामिनी एकविरा आईच्या दर्शनाला आलो होतो. सकाळचे 6 वाजले. सकाळी 2 वाजता उठून आपण साधारण 4ला ट्रॅव्हल चालू केलं. ट्रॅफिक बघ, वरपर्यंत गाडी जातच नाही आहे म्हणून मी गाडी खालीच पार्क केली आणि आता पुढे चालत चाललं आहे पायरी मार्गाने. चला बघूया काय दर्शन होतं आहे, कसं दर्शन होतं आहे तुम्हाला कळवतं. हे सगळं आजूबाजूला धुकंच धुकं आहे. वरती बघाल तर तुम्ही स्टेरिपिक आणि वादळी पण भरपूर आहे. चला मित्रांनो, हे खाली जे मंदिर आहे तिकडे हे सगळं असं माहोल एकदम फुललेलाच आहे. हे खालचं मंदिर आहे, पायथा मंदिर म्हणतात त्याला. आणि आता आपल्याला वर जायचं आहे. आता आपण वरती जाऊया आधी, मग खालच्या मंदिराचं दर्शन घेऊया. चला मित्रांनो, हे ते मंदिर आणि हा आपला पूर्वीचा जो रस्ता होता तो पायरी मार्ग आहे. आणि इथून आपण आता जाऊया हळूहळू वरती. चला, आज गर्दी जाम असल्यामुळे आपल्याला नो चान्स, जे आहे ते आहे. गर्दी बघा तेवढी आहे. मित्रांनो, थोडंसं चालल्यानंतर असा हा मार्ग असा दिसतोय तुम्हाला. आणि वरती तुम्ही जर बघाल तर तुम्हाला तो गड दिसतो. इथे आपण भरपूर वेळा आलो, दरवर्षी येतो ऑलमोस्ट. इथे यायचं कसं तर तुम्ही पुण्याचा जो रस्ता आहे तो तुम्ही घेऊन येऊ शकता खंडाळापर्यंत, एक्सप्रेस हायवे. खंडाळ्याला एक्झिट घ्यायचा. खंडाळ्याला एक्झिट घेतल्यानंतर तुम्ही लोणावळ्याचा रस्ता पकडायचा आहे जो लोकल गावातून जातो तो. आणि त्याच्यानंतर मग हे तुम्ही बेहेरगाव म्हणून टाकलं हे आई एकविरा मंदिर तर तुम्हाला देवस्थान, त्याचं मी लिंक तुम्हाला खाली देतो. त्या लिंकने तुम्ही येऊ शकता. ट्रेननी येऊ शकता, STने येऊ शकता. आज आपण जास्त जण आहोत म्हणून आपण गाडी घेऊन आलो आहे आणि आता आपण ह्या डेस्टिनेशनला आलो. आपला एक ट्रेनचा आपण ट्रॅव्हल केलेला एक व्हिडिओ आहे लोकल ट्रान्सपोर्टचा, तोही तुम्हाला जर बघायचा असेल तर तुम्ही आमच्या मागच्या ह्याच्यामध्ये त्याची पण लिंक मी वर देईन तुम्हाला, ती तुम्ही बघा. म्हणजे तुम्हाला कळेल की कमीत कमी खर्चामध्ये, मला वाटतं त्यावेळी आम्ही 300-350 रुपयामध्ये आम्ही हा ट्रॅव्हल केला होता. आज आपण कार घेऊन आलो आहे. आता आपण वरती लगभग जाऊया, ती गर्दी जाम झालेली आहे इथे. चला मित्रांनो, आता आपण मिड पॉईंटवर आलो आहोत. तुम्ही इथे बघाल तर हा इथून एक रस्ता जातो. हा रस्ता आहे पार्किंगचा, हा मिडवरती संपतो. आणि हा आहे तो आहे आपला पायरी मार्ग, जो जुना मार्ग आहे तो. आणि इथून आपण असे वर जातो. आता थोडंसंच राहिलेलं आहे, अर्धा डिस्टन्सवर आपण कवर केलेलं. काय मॅडम, कसं काय थकलात का? आनंदित आहे. थकलात का? चला इथे ब्रेक घ्या. मित्रांनो, आरती सुरू झाली आहे. आज आरती मिस केलेली आहे आपण. 7ला 10 मिनटं आहेत तरी आरती आधी लवकरच चालू झालेली आहे. असो, आरती ऐकायला येते हेच महत्त्वाचं आहे. आणि आता आपण वर जाऊ. चला मित्रांनो, इथे एक मिडवरतीच ना असा धबधबा आहे. तुम्ही या बाजूला बघाल तुम्हाला हा असा छोटासा धबधबा दिसतो. इथे बोर्ड बीड लावून बखाल करून ठेवलेली आहे परिस्थिती. एवढा सुंदर धबधबा आहे आणि इथे बोर्ड लावले. चला मग पुढे जाऊया. तेव्हा सगळे सुवेनियर्स इथे आहेत, छोटे मोठे मूर्ती, टी-शर्ट्स. इथे तर टी-शर्ट्स पण ठेवलेले आहेत. हे असे वेगवेगळे टोकन इथं पण आहेत. तुम्हाला जे काय पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता. कुंकू, हळद, सगळ्या गोष्टी आहेत. अगदी ओटीसुद्धा, म्हणजे मुंबईमध्ये नारळ आहे 40 रुपयापर्यंत, इथे 50 रुपयाला ओटी घ्यायची. हे महत्त्वाचं आहे. मित्रांनो, अर्ध्या रस्त्यामधून हा दिसणारा असा याचा भूभाग आहे. पूर्वी सगळी शेतीच केली जायची. इथे पण घरं नव्हती. आणि हा समोरचा डोंगर आहे. तर थोडंसंच राहिलं आहे, आता आपण वर जाऊया. चला मित्रांनो, हा एंट्रन्स आहे आणि एंट्रन्सलाच तिकडे म्हणजे वन विभाग आणि त्यांचा तो एंट्रन्स तिथे पॉईंट आहे. तिकडूनच गर्दी पॅक जाम झालेलं आहे इथे. तर आज आपलं परीक्षा घेणार आहे असं ठरवलेलं आहे वेगळी आणि थोडा वेळ लागणार आहे. ठीक आहे, पुण्य कमवून जायचं. काय पुण्य कमवून जायचं लाईनीत बसण्यापेक्षा, बरोबर ना? चला तर मग थांबून दर्शन घेऊया. मित्रांनो, ही पुरातत्व विभागाची चौकी आहे. इथे जर तुम्हाला आतमध्ये लेण्या बघायला जायचं असेल, वरतून बघा धबधबा किती छान आहे.
तर लेण्यांमध्ये जायचं असेल तर इथे तुम्हाला पैसे द्यायला लागतात. 25 रुपये तिकीट आहे. जर फॉरेनर कोण असेल तर 300 रुपये तिकीट आहे. सो हा दर इथे लावलेला आहे आणि इथे तुम्ही या सीझनमध्ये आलात तर तुम्हाला इथे पुढे सगळे चहू बाजूला धबधबेच दिसणार आहे. चला पुढे जाऊन बघूया आता असं छान दिसतंय. चला एकदम सुपर असा इथे वॉटरफॉल आहे हा. ह्याच सीझनमध्ये तुम्हाला इथे दिसेल असा हा. मित्रांनो 1 तास इकडेच लाईनमध्ये आहोत. अजून मंदिराच्या एंट्रन्सपर्यंत पण पोचलो नाही. भरपूर गर्दी आहे. येणार असाल तर विचार करून या आणि बेताने या. हा टाईम हातात धरून या. इट्स व्हेरी डिफिकल्ट टास्क. मित्रांनो फायनली मंदिरामध्ये एंट्री मिळालेली आहे. हा एंट्रन्स पॉईंट आहे. आता इथे तुम्ही बघाल तर इथे सगळी गर्दी आहे. आता हे असे आपल्याला क्रॉसिंग करून पुढे जायचं आहे. मला वाटतं अर्ध्या 1 तासामध्ये आपण आतमध्ये पोहोचू. मंदिरामध्ये दर्शन घेऊ. चला तर मग आता जाऊया. आई माऊलीचा एकविराईचा. चलो चलो चलो. माहोल एकदम सुंदर आहे आणि मंत्रमुग्ध होण्यासारखे आहे. चला मित्रांनो दर्शन झालेलं आहे. आतमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग अलाउड नाही आहे. फार गर्दी आहे. एकविरा मातेचा आई माऊलीचा. चला मित्रांनो दर्शन नीट झालेलं आहे. आता आपण बाहेर निघूया. बाहेरचं वातावरण तर तुम्हाला दाखवतो मी थोड्या वेळात. मित्रांनो हा इकडचा एक सर्वात सुंदर असा स्पॉट आहे. मागे तुम्हाला दिसतोय एकदम जबरदस्त असा खळाळून वाहणारा धबधबा. चला तर मग आपण आता मंदिराच्या इथे आजूबाजूला जाऊन तिथून फोटो काढू. मित्रांनो मागे तुम्हाला दिसतोय मंदिराचा परिसर आहे हा. आणि आता आमचं दर्शन झालेलं आहे तर आम्ही इथून आता निघतोय. आता बघू पुढे आम्हाला काय करता येतं आहे किंवा नाही ते. सो दॅट्स द केस. पण इकडचा तुम्ही माहोल बघाल तर गर्दी ओसंडून वाहत चाललेली आहे. कमी झालेली आहे गर्दी पण गर्दी तशीच आहे. चला तर मग आता इकडचा आपण निरोप घेऊया आई माऊलीचा आणि पुढे जाऊया. मित्रांनो एकविराईचं दर्शन सुंदर झालं. त्याच्यानंतर आम्ही मॅप्रो गार्डनमध्ये गेलो. मी काही जास्त शूट करत नाही गेलो आणि ती व्हिडिओ आपल्याला शॉर्ट अँड स्वीट बनवायचा होता. त्याच्यानंतर आपण इथे कोकपोलीच्या गगनगिरी महाराजांच्या मठांमध्ये आलो आणि आम्हाला इथे प्रसाद पण भेटलेला आहे. तर आजचा आपण हा व्हिडिओ इथेच क्लोज करूया आणि आम्ही आता आमच्या घरी जातो. तर नवरात्रोत्सव होता म्हणून आम्ही असं पहिल्यांदा असा विचार केला की आपण एकविरा आईचं दर्शन घेऊया. मला माहिती होतं नवरात्र आणि चैत्र ह्या दोन्ही ह्याच्यामध्ये इथे जाम गर्दी असते पण बायकोची इच्छा होती तर मग ती पूर्ण करावी असं मला वाटलं म्हणून मी ती केली. थोडे इफ्स अँड बट्स आहेत. तुम्ही जर नोव्हेंबर महिन्यामध्ये इथे आलात एकविरेच्या दर्शनाला एकविरा मातेच्या तुम्ही हार्डली 10 मिनटामध्ये म्हणजे माहोल सेमच फक्त पाऊस नसतो. फोटो पण चांगले मिळतात. व्ह्यूज चांगला मिळतो. थकत नाही तुम्ही. इट्स व्हेरी गुड. म्हणून आम्ही दरवर्षी मेजरली आम्ही ट्राय करतो नोव्हेंबरमध्ये फर्स्ट वीक किंवा सेकंड वीक त्याच्या पुढे नाही.
आणि आम्ही व्हिजिट करतो आणि आमची कुलस्वामिनी असल्यामुळे आम्ही दरवर्षी इथे व्हिजिट करतो. चला तर मग परत असंच भेटूया कधीतरी कुठच्या तरी ब्लॉगमध्ये. चलो टाटा बाय बाय. कीप वॉचिंग अवर चॅनल अँड प्लीज सबस्क्राईब अवर चॅनल.